ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे ऑगस्ट मध्ये आता दोन्ही ठाकरे युतीच्या चर्चांना प्रत्यक्षात सुरुवात करणार आहे अशी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समजते। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। गणेशोत्सवाच्या काळात दोन्ही ठाकरे कुटुंब एकमेकांच्या घरी जाणार। युतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही सकारात्मक आहेत। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा श्री गणेशा ऑगस्ट मध्ये होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे ऑगस्ट मध्ये खरं तर दोन्ही ठाकरे युतीच्या चर्चांना प्रत्यक्षात सुरुवात करतील अशी माहिती समोर येते। अमोल, नक्कीच अतिशय विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। सध्या आपण पाहतो की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यांच्या नेत्यांकडून तशा पद्धतीच्या सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि याबद्दलच 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जनतेच्या मनात असेल ते होईल असं म्हटलेलं होतं आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे कधी एकत्र येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण याबद्दलच्या प्रत्यक्षातल्या ज्या चर्चा आहेत त्या मात्र ऑगस्ट महिन्याच्या म्हणजेच गणेशोत्सव काळामध्ये या चर्चांना सुरुवात होईल अशी माहिती मिळालेली आहे। दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या युतीसाठी सकारात्मक आहे आणि त्यामुळे एकमेकांच्या घरी सुद्धा हे ठाकरे बंधू जाण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये या सगळ्या घडामोडी घडू शकतात आणि त्यामुळे सर्वांना ज्याची वाट खरं तर आता बघावी लागते की दोन्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघे जण एकत्र येणार का, तर त्याबद्दलच्या चर्चा आहेत त्या प्राथमिक स्तरावरती सुरू होण्याची शक्यता ही ऑगस्ट महिन्यापासून होऊ शकते। आपण पाहिलं की ऑगस्टच्या शेवटाला साधारण निवडणुका जाहीर होऊ शकतात महानगरपालिकेच्या आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर ठाकरे बंधूंच्या या भेटीगाठी होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना प्रत्यक्षात मात्र ऑगस्ट महिन्यातच म्हणजे गणेशोत्सवामध्ये याला सुरुवात येईल आणि प्रामुख्यानं याचा जो चर्चेचा जो श्री गणेशा आहे तो या ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या सुद्धा पाहायला मिळतात। आता आपण पाहिलं की फक्त दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून याबाबतच्या प्रतिक्रिया येत आहेत, पण प्रत्यक्षात कधी चर्चा होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे आणि ही खरं तर चर्चा आहे ती ऑगस्टच्या गणेशोत्सवामध्ये जेव्हा गणपती बसतील त्यानंतर या प्रत्यक्षात चर्चांना सुरुवात होईल अशी सुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। निश्चित अमोल, जसं तुम्ही सांगितलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने खरं तर हे पाऊल अतिशय महत्त्वाचं ठरेल। मात्र मागच्या वेळेस जेव्हा ही निवडणूक झाली होती अर्थातच 2017ला, तेव्हा मात्र मनसेच्या वतीनं सकारात्मक भूमिका होती, मात्र ठाकरेंच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्या वतीनं काही उत्तर आलं नाही असं राज ठाकरे किंवा मनसेचं म्हणणं असतं। या वेळेला उद्धव ठाकरे पहिलं पाऊल पुढे टाकतील का अशी आशंका खरं तर व्यक्त होते का? नक्कीच 2017ची परिस्थिती ही वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे। मुळामध्ये आपण पाहिलं की उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, 2 शिवसेना तयार झालेल्या आहेत। अशामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची खूप मोठ्या प्रमाणात बॅकफूटला गेलेली पाहायला मिळते। त्यांचे आमदार सुद्धा कमी निवडून आलेले आहेत, खासदार कमी निवडून आलेले आहेत। अशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नावाप्रयोग जसं तुम्ही सांगितलं की आधीची जी परिस्थिती होती ती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी। आपल्यासोबत खरं तर या वेळेला माजी महापौर मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। अतिशय महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे दोनही ठाकरे बंधू युतीच्या चर्चांना घेऊन सकारात्मक असल्याची माहिती समोर येते आणि आगामी ऑगस्ट मध्ये खरं तर या चर्चांना ते सुरुवात करतील अशी माहिती सूत्रांकडून कळते। नाही, याबद्दल एका पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून आम्हाला कुठलीही कल्पना नाही, परंतु सर्वांच्या मताने 2 भाऊ एकत्र यावे तर प्रत्येकाचं मत आहे आणि अख्खा महाराष्ट्र आता बोलतोय। नक्की कधी चर्चा होईल, काय होईल याची तर सर्वांनाच वाट बघावी लागेल। मात्र किशोरीताई, सकारात्मक भूमिका आपल्या पक्षाच्या वतीनं आहे का? आतली बातमी आमच्याकडे म्हणजे दोन्ही पक्षाच्या सगळ्यांकडनं ती सकारात्मक आहे आणि राजसाहेबांच्या कडनं 1-2 पदाधिकारी बोलतायत, पण ते आज लोक त्याच्याबद्दल वेगवेगळ्या मत प्रवाह त्यांचा पण आहे। पण जेव्हा खऱ्या अर्थाने चर्चा होईल तेव्हा अपेक्षा आहे लोकांना की हे 2 भाऊ एकत्र येईल। मात्र वारंवार दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीने हे सांगण्यात येते की मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर असा काही निर्णय घ्यायचा झाला तर ते घ्यायला तयारही आहेत। हो, ते तर दोघांनी एका वेगवेगळ्या जरी व्यासपीठ असले तरी विचार एकच दिला तुम्ही, त्यामुळे तो महत्वाचा आहे।
निश्चित. म्हणजे आगामी काळात या युतीचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळेल. हो, नक्की, असं नक्कीच वाटतंय. निश्चित. धन्यवाद किशोरीताई आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा श्री गणेश ऑगस्टमध्ये होणार का अशी चर्चा रंगली आहे. कारण येत्या ऑगस्टमध्ये खरं तर दोन्ही ठाकरे युतीच्या चर्चांना प्रत्यक्षात सुरुवात करणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.